एका साधारण घरात राहणाऱ्या एका वडिलांचे आयुष्य अचानक नरक बनले। त्यांची मुलगी कित्येक आठवड्यांपासून रात्री जोरजोरात ओरडून रडू लागली। खोलीतून विचित्र कुजबूज ऐकू येई, भिंतीवर सावल्या नाचत होत्या आणि अंथरूण हलू लागले। मुलीच्या त्रासाने वडिलांनाही असहाय्य करून टाकले होते। अखेर वडिलांनी पाद्रीला बोलावले। त्यानंतर या सगळ्यामागची खरी कारणे समोर आली। चला तर पाहूयात नेमकं काय घडलं। ग्वाटेमाला शहरात राहणाऱ्या एका मुलीला अचानक असे वाटू लागले की तिच्या खोलीत कोणी आहे। ती घाबरलेली राहू लागली। ती आपल्या वडिलांना सांगत होती की कोणीतरी तिला स्पर्श करते। यानंतर वडिलांनी तिला मानसोपचार तज्ञांकडेही दाखवले, पण काही फायदा झाला नाही। अखेर शेजाऱ्यांच्या सांगण्यावरून वडिलांनी स्थानिक पाद्री फादरांना बोलावले। पाद्रींनी येऊन जे उघड केले त्याने सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला। व्हिडिओमध्ये एका खोलीत कुटुंबियांसमोरच पाद्रींनी मुलीच्या अंथरुणाखाली लपवलेली बाहुली बाहेर काढली। त्यात काळी जादू करण्याचे सारे साहित्य ठेवलेले होते। पाद्रींनी खोलीत काही वेळ घालवला, त्यानंतर अंथरुणाची तपासणी केली। फादर म्हणाले, मी जसे खोलीत पाऊल टाकले तसे एक गडद काळी ऊर्जा जाणवली। ही अंथरुणातून येत होती। त्यांनी क्रॉसने आशीर्वाद दिला, पण ऊर्जा आणखी तीव्र झाली। पाद्रींनी आधी अंथरुणाचा एक भाग चाकूने कापला, नंतर वडिलांना आत हात घालून तपासण्यास सांगितले, जेणेकरून लोकांना वाटू नये की पाद्रींनी स्वतः काहीतरी ठेवले आहे। वडिलांना आत एक छोटी काळे पुडी सापडली, जी उघडली तेव्हा सगळ्यांच्या अंगावर काटा आला। पुडीत एक छोटी मेणाची बाहुली होती, जिचा शरीरात खीळ ठोकलेले होते। बाहुलीच्या डोक्यावर केस बांधलेले होते, जे मुलीच्या केसांसारखे दिसत होते। त्यासोबत काही वाळलेले औषध वनस्पती, काळे दगड आणि एक कागदाचा तुकडा ज्यावर विचित्र चिन्हे कोरलेली होती। पाद्रींनी लगेच ओळखले, ही काळ्या जादूची तंत्रे होती। लॅटिन अमेरिकेत, विशेषतः ग्वाटेमालाच्या ग्रामीण भागात अशा वुडू किंवा ब्रुजेर या जादू सामान्य आहे। शत्रू कुटुंबातील कोणत्याही सदस्याला हानी पोहोचवण्यासाठी अंथरूण किंवा उशीखाली अशी पोटली लपवतात। बाहुली ही मुलीची प्रतिमा होती, खिळे तिच्या वेदनेचे प्रतीक। सांगितले गेले की काही महिन्यांपूर्वी शेजाऱ्यांचा एका व्यक्तीसोबत त्यांचा जमिनीवरून वाद झाला होता। त्यामुळे त्यांनी अंदाज बांधला की याच कारणाने हे सगळं केलं गेलं असण्याची शक्यता बांधली जात आहे। दरम्यान या सगळ्या प्रकारावर तुमचं काय मत आहे आणि असा काही अनुभव तुम्हाला देखील कधी आला आहे का, ते नक्की कळवा।